मुंबईच्या हवेतील धुलीकणांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आता पुढे येते। यासोबतच आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यात मुंबईच्या हवेने प्रदूषणाची अति धोकादायक पातळी हे देखील ओलांडली असल्याचं पुढे आलंय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता तपासणारं जे समीर नावाचं ॲप आहे, या ॲपनुसार काल मुंबईच्या हवेची गुणवत्ता याचा निर्देशांक आपण जर बघितला तर 181 इतका होता। यासोबतच या हवेतील घातक कणांचं प्रमाण जर आपण बघितलं तर 2.5 ते 0.10 इतकं या हवेतील धुलीकणांचं प्रमाण होतं, जे अति धोकादायक मानलं जातं। यासोबतच मुंबईतील वांद्रे, कुर्ला, त्यासोबत शिवाजीनगर, गोवंडी या भागातील हवा जर आपण बघितली तर ही अति धोकादायक हवा आहे असं म्हटलं जातंय। आपण सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि ही जी अनेक इमारती ज्या आपल्याला दिसत आहे की धुक्याच्या पलीकडे लपल्या आहेत, मात्र हे धुके नसून हे मुंबईच्या हवेतील धुलीकण आहेत आणि याचा परिणाम हा मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर देखील होताना आपल्याला बघायला मिळतोय। घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे यासोबतच इतर आजारांना देखील मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।